आत्तापर्यंत तुम्ही बटाट्याचे नेहमीच केले असतील, कांद्याचे नेहमीच केले असतील, पण फुलकोबीचे पकोडे या पद्धतीने केले नसतील ना. चला तर बघूया कसे केलेत मग. 1 वाटी बेसन घेतलं, 1 वाटी तांदळाची पिठी घेतली, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स घातले आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली, ओवा आणि जिरे तसंच घातलं न कुटता आणि सरसरीत मिश्रण भिजवून घेतलं. इथे काय झालं, माझ्याकडनं 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची विसरली, ते मी टाकून छान मिक्स करून घेतले आणि तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आणि फ्लॉवरचे तुकडे मिडियम आकारामध्ये कट करून पाण्यामध्ये घालून घेतले होते, ते निथळून घेतले आणि बेसनामध्ये असे डुबकवून घेतले आणि कडकडीत तेलामध्ये तळून घेतले. तांदळाच्या पिठीमुळे ना सोडा घालायची गरज पडत नाही, एकदम खुसखुशीत तयार होतात. चायनीजचे सॉसेस घालून ना नेहमी कोबीचे फ्लॉवरचे पकोडे केले जातात बरं का, पण हे वेगळ्या पद्धतीचे करून बघा. आणि पकोडे म्हणले की हिरवी मिरची आलीच, मिरची पण तळून घ्या. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर पटापटा करा.